रसिक हो नमस्कार. रसिक हो, मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी, खास करून विद्यार्थ्यांसाठी एक विषय घेऊन आलोय आणि आजच्या माझ्या चर्चेचा किंवा वक्तृत्वाचा विषय आहे आदर्श विद्यार्थी. मंडळी, माणसाच्या जीवनात विद्यार्थी जीवन हा जो भाग आहे की नाही, हा अत्यंत महत्वाचा काळ असतो किंवा भाग असतो असं मला वाटतं. कारण का, ह्याच काळामध्ये त्याच्या अंगी जर चांगले संस्कार झाले तर त्याला पुढे उज्ज्वल भविष्यकाळ प्राप्त होतो किंवा होऊ शकतो असं मला वाटतं. कारण का, याच काळामध्ये विद्यार्थी जो असतो तो अगदी मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो बरं का. अंगणवाडीपासून ज्यावेळेला तो प्रवेश घेतो शाळेमध्ये त्यावेळेला तो अगदी मातीचा गोळा असतो. तुम्हाला माहितीये का, कुंभार जसा ठोकून 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 छानसं गाडगं मडकं तयार करतो आणि त्याला एक उत्तम आकार देतो, त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये या विद्यार्थ्याला गुरुजन जे आहेत ती चांगली शिकवण देऊन उत्तम देशाचा नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे काम शिक्षकांचंच आहे, पालकांचं तर आहेच पण शिक्षकांचं पण आहे. आणि मग असे जे आदर्श विद्यार्थी असतात ते पुढे स्वतःचा एक नावलौकिक किंवा ठसा निर्माण करतात. आदर्श विद्यार्थी हा अभ्यासाच्या ध्येयाने प्रचंड प्रेरित आणि पछाडलेला असावा असं मला वाटतं. कारण काय झाले माहितीये का, आजकाल टीव्ही आणि मोबाईल ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या त्याच्या अभ्यासात अत्यंत मोठ्या प्रमाणावरती व्यत्यय आणणारा आणि त्याला एक, मला असं वाटतं, विद्यार्थ्यांना मिळालेले एक नकळत प्रलोभन आहे असं मला वाटतं. तेव्हा माझं आणखीन एक मत असं की आदर्श विद्यार्थी जो आहे त्याने टीव्ही किंवा मोबाईल ह्याचं वेड प्रमाणात असावं आणि त्याने जर सोडून दिलं तर चांगलंच आहे. सोडून देऊन त्यांनी फक्त शिक्षण, एके शिक्षण, तेच शिक्षणाचं तत्व योग्य तऱ्हेने जर अंमलात आणलं, ते जर शिक्षण व्यवस्थित घेतलं किंवा शिक्षणावर जर लक्ष केंद्रित केलं तर त्याला, मला वाटतं, अजिबात कुणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. काही काही विद्यार्थ्यांचं काय होतं माहितीये का, ना धड इकडे ना धड तिकडे अशी परिस्थिती होते आणि प्रचंड अशा वेळी त्यांची त्रेधा तिरपीट उडते, दमछाक होते, तारांबळ होते. आणि म्हणून आदर्श विद्यार्थी जो असतो की नाही हा अत्यंत नम्र असतो. कधी कोणाला उद्धट बोलणार नाही, है की नाही, टंगळमंगळ करणार नाही. तो गुरुजनांचा कायम योग्य मान सन्मान ठेवतो, आदर राखतो. त्यांनी दिलेलं ज्या ज्ञान असतं त्याचा कण ना कण वेचून घेण्याचा तो प्रयत्न करतो. कारण त्याला माहितीये काय, की आचार्य देवो भव. होय मंडळी, भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते सदैव गुरुजनांचा आदर बाळगा, सन्मान करा, त्यांच्याप्रती कृतज्ञतेने ऋण व्यक्त करा. गुरुपौर्णिमेला आपण म्हणतो की नाही, तर ही जी आपली संस्कृती आहे ती सांगते की गुरुजींचा सतत आदर सन्मान ठेवा. आणि जो आदर्श विद्यार्थी असतो की नाही त्याला हे देखील अतिशय उत्तम रीतीने माहिती असतं की उर्मटपणे वागणारा विद्यार्थी हा कोणालाच आवडणार नाही. कारण का, विद्या हे एक धन आहे आणि हे धन असं आहे की त्याचा प्रचंड मोठा साठा आपण अगदी करू शकतो. आणि हे जे धन आहे, हे धन, चोर जो आहे ना, चोर माहिती ना, चोर चोरी करणारा, तर तो चोर आपल्यापासून अजिबात चोरून नेऊ शकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की विद्याधन जे आहे त्याची जर उत्तम रीतीने तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर त्या प्राप्तीसाठी तुमच्या अंगी लीनता पाहिजे. काय पाहिजे? लीनता. आणि लीन होऊन मला वाटतं कायम गुरुचरणाच्या पाशी, म्हणजे शिक्षकांचे चरण स्पर्श करून तुम्हाला गुरुचरणापाशी बसून ज्ञान ग्रहण करता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही केलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही, बरोबर की नाही. हे करत असताना तुम्हाला अंगी प्रचंड नम्रता बाळगली पाहिजे. कारण त्या आदर्श विद्यार्थ्याला हे देखील माहिती असतं की गुरुविण दुजा नाही आधार. गुरुजींच्या विद्येशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. आदर्श विद्यार्थी हा कसा असतो? शिस्तप्रिय नक्की असेल. कसा असतो? शिस्तप्रिय पाहिजे. शाळेमध्ये घालून दिलेला जे नियम आहेत किंवा जो वस्तुपाठ आहे त्याचा सगळ्या नियमांचं तो काटेकोरपणे पालन करतो. घरी घरी आहे ना, समाजामध्ये कुठेही वावरताना तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि आज्ञाधारक पद्धतीने सगळ्या आज्ञांचं पालन करतो. हे सगळे गुण त्या आदर्श विद्यार्थ्याच्या अंगी असले पाहिजेत. आणि आदर्श विद्यार्थी जो असतो की नाही हा आपल्याबरोबर आपल्या मित्रांना देखील घेऊन जात असतो. तो कधी कोणाला पाण्यात बघत नाही, कोणाला कमी लेखत नाही, स्पर्धेची भावना नसते त्याच्या अंगात. आणि त्यांना कायम अभ्यासात मदत करतो, अभ्यासाला घेऊन बसतो. किंवा कुठेही त्यांना एखादी समस्या आली, अडचण आली, एखादं गणित सॉल्व्ह करता येत नसेल किंवा विज्ञानातल्या एखादी कृती कळत नसेल, एखादा प्रयोग कळत नसेल
किंवा भूगोलातला एखादा नकाशासारखी गोष्ट आहे ती कळत नसेल तर त्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना तो सोडवून देण्याचा कायम प्रयत्न करतो आणि सतत तो आदर्श विद्यार्थी त्या इतर विद्यार्थ्यांना मदतीचा हात आपल्याला कसा पुढे करता येईल म्हणून तो कायम झटत असतो. म्हणजे त्याला हे चांगलं तत्व माहिती असतं बरं का, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ह्या तत्वाने तो पुढे पुढे जात असतो. आणि एखाद्याला अवघड वाटणारा विषय त्याला समजेल इतक्या सोप्या आणि साध्या भाषेत समजून सांगून त्याची त्या विषयाची पूर्ण भीती आदर्श विद्यार्थी दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आजकाल काय झाले माहितीये का मुलांनो, विद्यार्थी जीवन जरा फार खडतर आणि प्रचंड संघर्षमय आणि कष्टमय झालेले आहे. का? कारण वर्गात खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी असतात जास्तीत जास्त, त्याचप्रमाणे मग टीव्ही आहे, मोबाईल आहे, पिक्चर आहेत, चित्रपट आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनेक आकर्षणे जी आहेत ती त्याच्या पुढे कायम वाढून ठेवलेली असतात. त्यामुळे काय होतं, आपलं जे मन आहे ते एकाग्र होत नाही शिक्षणामध्ये, मग शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं कधी कधी. पण मला असं वाटतं की त्यापेक्षा ह्या गोष्टीमध्ये न पडता फक्त शिक्षणाकडे जर तुम्ही पूर्णपणे लक्ष पुरवलं, लक्ष केंद्रित केलं तर आदर्श विद्यार्थी मिळणं आजकाल जरा थोडंसं मुश्किल झालंय, पण असं एवढं अवघड नाहीये, पण थोडं कठीण नक्कीच झालंय. पहिलं काय होतं माहितीये का, पूर्वी गुरुकुल पद्धती होती. विद्यार्थी जे होते ते गुरुजींच्या घरी जायचे, 6-6 महिने 10-10 वर्ष विद्या ज्ञानार्जन करायचे आणि त्यानंतर मग गुरूंचा छान आशीर्वाद घेऊन ते बाहेर पडून आपल्या स्वतःचा परिमार्जन करायचे, उदरनिर्वाह करायचे. आणि विद्यार्थी सतत गुरूंच्या सहवासात सेवेत असे आणि हा सगळा काळ हळूहळू तो बदलत गेला. आणि मग विद्यार्थी छान आदर्श जीवन जगता 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 पुढे काय झालं, आता गुरुपौर्णिमेला बघा आपण जी उदाहरणं देतो अनेक गुरु शिष्यांची, त्याच्यामध्ये अरुणी नावाचा एक शिष्य असतो. अरुणी आणि धौम्य ऋषी, एकलव्य आणि द्रोणाचार्य, असे अनेक आदर्श गुरु शिष्य जे आहेत ते खरं तर आपल्या भारतामध्ये होऊन गेलेत आणि त्यांनी आपल्यावरती एक फार मोठा, एक प्रत्येकाच्या मनावरती एक ठसा बिंबवलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं काय की आदर्श विद्यार्थ्याबद्दल तुम्ही जर मला तात्पर्य विचाराल तर मी असंच नक्की सांगेल की जो विद्यार्थी नम्र, शिस्तीने वागणारा जो आहे आणि गुरूंबद्दल ज्याला प्रत्येक वेळी आदरभाव बाळगणारा जो विद्यार्थी आहे, हाच खरा आदर्श विद्यार्थी आहे. आणि तोच देशाचा उत्तम आणि सुजाण नागरिक म्हणून मला वाटतं देशाची सेवा करू शकतो, त्याच्या घरच्यांसह राष्ट्राचं नाव जगात उज्ज्वल करू शकतो. त्यामुळे आदर्श विद्यार्थ्याला कायमच समाजात मागणी आहे, त्याला टाळणे कोणीही शक्य नाही. एवढंच आजच्या या विषयावरती बोलतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.